आणि ओमीचं लग्न झालंच नाहीये तर माझी काही खैर नाही. काय बोलतेस तू रिया? कशी पडली आई? आणि काय कुठे लागले तिला? कशी पडली मला नीट सांग. आणि रिया, जर आई पडली आहे तर तू तुझ्याजवळ का नाहीयेस? इथे काय करतेस तू? इकडे काय करतेस तू? दादा ऐक, तू प्लीज शांत हो ना. शांत हो म्हणजे काय? मी तुम्ही बसा ना, मी पाणी आणते तुमच्यासाठी. हा, मला पाणी वगैरे नकोय, मला फक्त सांग आई कशी आहे आता? अरे मम्मा पडली नाहीये, मम्माच्या पायावर खुर्ची पडली आहे म्हणूनच तिला इकडे येता नाही आलं. तिचा पाय खूप दुखतोय. तिनेच मला हे सगळं सामान घेऊन पाठवलं. अरे पण तू ऍटलीस्ट चेक तर करायचंस ना नीट. हो दादा, मी चेक केलंय. तिला फक्त मुक्का मार लागलाय, सूज नाहीये. आत्तापुरती मी स्प्रे मारून आले. स्टील यार रिया. दादा जरी काही झालं ना तर मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाईन, आय प्रॉमिस. तू प्लीज नको ना टेन्शन घेऊस. हा, आणि तू आत्ताच बाहेरून आलायस ना, तू बस बघू आधी. तू ये, शांत हो ना दादा प्लीज. आणि मला सांग, हे सगळं झालं कसं होणार दादा? ऑफकोर्स अंजली आणि तिच्या आईमुळे. अरे यार, प्रॉब्लेम काय आहे दोघींचा? देवांश, पूर्वी मी आई सोबत असायचे, पण आता त्या एकट्या पडल्या असणार आहेत ना. म्हणून मी म्हणत होते की आपण लवकरात लवकर आपल्या घरी जाऊयात. आता तिकडे मामी आणि अंजली त्यांची मनमानी चालू झाली असणार आहे आणि आपल्याकडे बघत राहण्याशिवाय ना दुसरा काही पर्यायच उरणार नाहीये. सही, यू आर राईट. तुम्ही जे काही बोलताय ना ते कळतंय मला. पण आतापर्यंत आपण अंजलीच्या विषयामध्ये ना कुठलीच ग्रोथ केलेली नाहीये. इथे रोजच्या खाण्यापिण्याचं बघायचं की अंजलीच्या विरोधातले पुरावे गोळा करायचे, काहीच कळत नाही मला. कधी कधी ना असं सिरियसली सगळीकडनं अडकल्यासारखं वाटतं.